आज आपण विदर्भातील सर्वात लोकप्रिय अशी ही मसाला भाजी बनवतोय। थोडी झणझणीत आहे पण तितकीच चवीला सुंदर अशी ही भाजी बनवून तयार होते। ह्या भाजीबरोबर तुम्ही 2 पोळ्या नक्कीच जास्त खाणार एवढी मी गॅरंटी देते। तर लगेच बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। तर सगळ्यात आधी मसाला बनवायला घेऊया। तर मसाला बनवण्यासाठी इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे लांबट कापून घेतलेले आहेत आणि ते लोखंडी तव्यावर मस्त याची करप बनवण्यासाठी टाकून घेतलेले आहेत। ही करप बनवताना लोखंडी तव्याचाच वापर करायचा, म्हणजे भाजीला रंगही खूप सुंदर येतो आणि चवही छान येते। आता हे कांदे छान शिजण्यासाठी यात मी थोडंसं तेल टाकून घेते आहे आणि हे कांदे छान ब्राऊन होतात तोपर्यंत भाजून घेते आहे। इथं थोड्या वेळाने हे कांदे छान ब्राऊन झालेले आहेत। आता मी यांना एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेते। त्याचबरोबर ह्या करपसाठी मी इथं अर्धी वाटी खोबरं जाडसर कापून ते सुद्धा भाजून घेते आहे। इथं हे खोबरं भाजून झाल्यानंतर गॅस बंद करते आणि खोबरं सुद्धा गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता मसाला गार होतो तोपर्यंत पाटोडी बनवण्यासाठी यात मी 1 वाटी बेसन पीठ, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा इथं हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इथं धना पावडर, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते। आज आपण अगदी घरगुती पद्धतीने विदर्भात जशी बनवली जाते तशीच ही पाटवडीची भाजी बनवतो आहेत। आधी सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून घेते। मग यावर अगदी किंचित पाणी टाकून आपल्याला याची एक घट्ट अशी ही कणिक बनवून घ्यायची आहे। तर इथं आपली ही घट्ट कणिक मळून तयार झालेली आहे। यावर थोडंसं तेल टाकून पुन्हा मळून घेते। तर परफेक्ट इथं ही कणिक बनून तयार आहे। इथं हिला साईडला ठेवूया। इकडे आपला मसाला गार झालेला आहे। तर मिक्सर जारमध्ये भाजलेलं खोबरं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक, इथं मी कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत। त्याचबरोबर भाजलेला कांदा सुद्धा यात टाकून आपल्याला हे मिक्सरमधून एकदा जाडसर वाटून घ्यायचं आहे। एकदा जाडसर वाटून झाल्यानंतर यात लगेच आपण मसाले टाकून घेऊया। तर 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला। वर्षभर साठवणुकीचा हा गरम मसाला कसा बनवायचा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तीही नक्की बघा आहे। त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर टाकून घेतलेला आहे आणि अर्धा कप इथं पाणी टाकून याचं मस्त अशी वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर बघू शकता तिथं वाटण तयार झालेलं आहे। तर लगेच गॅसवर एक कढई ठेवायची आहे। कढईमध्ये तेल टाकून घेते, त्याचबरोबर 2 तमालपत्र टाकून घेते। आता ह्या भाजीला छान चव येण्यासाठी यात मी 1 चमचा बेसन पीठ हे भाजण्यासाठी टाकून घेतलेलं आहे। बेसन पीठ भाजल्यामुळे भाजीला चव तर सुंदर येतेच, पण भाजीची जी कन्सिस्टन्सी असते, जे घट्टपणा असतो तो मस्त स्मूथ येतो त्यासाठी। तर बेसन पीठ आपण तेलात छान ब्राऊन होतो तोपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता हे यात आपण टाकून घेतो आहे मिक्सरमधून काढलेलं वाटण। आता हे वाटण सुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत। तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे वाटण व्यवस्थित शिजण्यासाठी यात मी गरम पाणी, जे मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला राहिला होता तो मसाल्याचं पाणी यात मी टाकून घेते आहे आणि पुन्हा मिक्स करून घेते। आता आपल्याला हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी पॅन कवर करते साधारण 5 मिनिटं लो फ्लेमवर, म्हणजे हा मसाला व्यवस्थित शिजून तयार होतो। हा मसाला जर व्यवस्थित शिजलेला असेल तरच भाजीला चव ही छान लागते। 5 मिनिटानंतर बघू शकतात मसाल्यांमधून तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे परफेक्ट आपला हा मसाला शिजून तयार आहे। तर यात मी अजून 1.5
ते 2 ग्लास हे गरम पाणी टाकून घेते आहे. कुठलीही भाजी बनवत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे भाजीची चव ही टिकून राहते. तर बघू शकतात इथं सुरुवातीला आपल्याला ही भाजी पातळ वाटेल, पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर आता हिला एक उकळ येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण पाटवडी कशी बनवायची ते बघूया. तर इथं मी बेसनची लाटी घेतलेली आहे आणि ती पोळपाटवर थोडंसं पीठ टाकून लाटून घेते. अगदी चपाती लाटतो तशीच बारीक लाटायची आहे. इथं लाटून झाल्यानंतर एका चाकूच्या साहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने कापून घेते आहे. अगदी 1-1 इंचावर मी ह्या पाटवड्या बनवून घेतलेल्या आहेत. बघू शकतात मस्त अशी बारीक पाटवडी ही बनवून तयार झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. जितकी छोटी साईज राहील तितकी ती शिजून दुप्पट होते, त्यासाठी आपल्याला इथं ही छोटी साईज असायला हवी. इथं भाजीला उकड आलेली आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जेव्हा भाजीला उकड येईल तेव्हाच आपल्याला ह्या पाटवड्या या भाजीमध्ये सोडायच्या आहेत. जर तुम्ही आधीच यात सोडल्या तर आपली पाटवडीचं सगळ्या या चिटकून जातील त्यासाठी. तर इथं माझ्या सगळ्या पाटवड्या टाकून झालेल्या आहेत. तर 5 मिनटं पॅन कवर करून घेते. 5 ते 7 मिनटानंतर बघू शकता पाटवडी ही रस्स्यावर छान तरंगायला सुरुवात झालेली आहे. तर यात मी आता चवीनुसार मीठही टाकून घेते. पाटवडी ही रस्स्यावर तरंगायला सुरुवात झाली म्हणजे आपली इथं ही परफेक्ट पाटवडी शिजून तयार झालेली आहे. तरी एकदा आपण हिला चेक करून बघूया. हाताने जर ती अलगद तुटत असेल तर परफेक्ट इथं आपली ही पाटवडी बनवून तयार झालेली आहे. परफेक्ट असा हा पाटवडीचा मसाला रस्सा बनवून तयार आहे. पण यावर थोडंसं कोथिंबीर टाकून घेते बारीक चिरलेली. तर लगेच सर्व करूया. तर बघू शकतात भाजीची कन्सिस्टन्सी अगदी पाहिजे तशीच परफेक्ट आलेली आहे. ही पाटवडी तुम्ही गरमागरम भाकरी गरमागरम भातासोबत एन्जॉय करू शकतात. कशी वाटली ही विदर्भातील झणझणीत अशी मसाला भाजी किंवा पाटवडी रस्सा हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडली तर पटकन लाईक करून घ्या आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अजून मेन कोर्सच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्याही नक्की